नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं तर आर-टी-ई ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला 2026-27च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये नेमकं तुमच्या मुलांचं वय किती असलं पाहिजे किंवा ते वय कोणत्या तारखेपर्यंत ग्राह्य धरलं जातं. तर सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुमचं वय ते कसं मोजायचं, सविस्तर माहिती पहा तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली जाईल. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आर-टी-ई 25% ॲडमिशन पोर्टलवरती जर पाहिलं तर वयाबाबत मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा किंवा गोंधळ निर्माण होतो. त्यांच्यासाठी आपण नेमकं वय किती असणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत वय ग्राह्य धरणं झालं. त्याच्यासाठी जर पाहिलं तर तुम्ही पाहू शकताय की हा जो काही सांगितलेलं होतं की 18 सप्टेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार 31 डिसेंबर ही तारीख करण्यात आलेली आहे आणि 31 डिसेंबरपर्यंत वय हे ग्राह्य धरलं जाणार आहे. त्याच्याप्रमाणे खालीलपणे थोडक्यात आपण त्याच्यामध्ये पाहता. हे जी काय आहे तर प्ले ग्रुप किंवा नर्सरी म्हणजेच इयत्ता पहिली पूर्वीच्या तिसरा वर्ग याच्यासाठी किमान वय किती असणार आहे. किमान वय जर पाहिलं तर त्याच्यामध्ये कमीत कमी 3 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त असलं तरी तुम्हाला याच्यामध्ये अर्ज करता येतो आणि ते वय 31 डिसेंबरपर्यंत ग्राह्य धरलं जातं. त्यानंतर इयत्ता पहिलीसाठी जर पाहिलं तर 6 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असणं गरजेचं आहे. तेव्हा तुमचं वय जे असेल तर त्याला 31 डिसेंबरपर्यंतच ग्राह्य धरून तुम्ही अर्ज करू शकता. शासन निर्णय 19च्या नुसार जर पाहिलं तर प्रवेशासाठी किमान वयामध्ये जास्तीत जास्त 15 दिवसांची स्थितीलता देण्यात यावी. तरी उपरोक्त प्रमाणे आर-टी-ई 25% 2025-26 मध्ये सुद्धा ही सुधारणा करण्यात आलेली होतीच. आणि नेमकं हे 18 सप्टेंबर 2020चा जी-आर काय होता ते आपण थोडक्यामध्ये पाहूया. 18 सप्टेंबर 2020चा जी-आर असं सांगण्यात आला होता की शाळा प्रवेशासाठी बालकाचं किमान वय निश्चित करण्याबाबतचा हा जी-आर होता. त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं होतं की जो जी-आर होता त्याच्यामध्ये 2015 बघा 2015 मध्ये शुद्धीपत्रक काढून 31 जुलै हा म्हणजे 31 जुलैपर्यंत वय ग्राह्य धरलं जाणार होतं. 31 जुलै हे शेवटचं ह्याच्यामध्ये धरण्यात आलं होतं. त्यानंतर परत त्याच्यामध्ये बदल करून 2017 मध्ये परत बदल करण्यात आला आणि त्याच्यामध्ये 31 जुलैच्या ऐवजी 30 सप्टेंबर हा शेवटचा दिवस म्हणजे मानवी दिवस म्हणून याचं ग्राह्य धरण्यात आलं. आणि त्याच्यानंतर मग 2019 मध्ये जे काही वय असेल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 15 दिवसाची शिथिलता द्यावी अशा पद्धतीचा जी-आर काढला. आणि त्यानंतर जर पाहिलं तर जो काही 18 सप्टेंबर 2020चा जी-आर हा काढला त्याच्यामध्ये ग्राह्य सांगण्यात आलेलं होतं की जे काही वय निश्चित केलेलं आहे प्ले ग्रुप किंवा नर्सरी म्हणजे इयत्ता पहिली पूर्वीचा तिसरा वर्ग याच्यासाठी किमान वय असणार आहे तुमचं 3+ असावं. आणि वयाबाबत मानवी दिनांक पाहिलं तर 31 डिसेंबरपर्यंत वय ग्राह्य धरलं जाणार होतं आणि पहिलीसाठी 6 वर्ष प्लस असावं. त्याच्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तुमची तारीख धरली जाणार आहे. म्हणजे तुमच्या आत्ता मुलाचं वय किती आहे ते जर पाहायचं झालं तर गुगलवर जायचं. गुगलवर एज कॅल्क्युलेटर असं सर्च करा. कोणतंही एक एज कॅल्क्युलेटर घ्या, त्यावरती ओपन करा. ओपन केल्याच्या नंतर इथं डेट ऑफ बर्थ तुमच्या मुलाची डेट ऑफ बर्थ इथं टाकून घ्यायची आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत वय तुम्हाला पाहिजे. आपण जसं पाहिल्या पद्धतीने 31 डिसेंबर पाहिजे आपल्याला, कारण की 31 डिसेंबर ही तारीख दिलेली आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी किती वय होतं आणि आपली जी काही जन्मतारीख आहे ती आपल्या लेकराची जन्मतारीख आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे. जन्मतारीख तुम्हाला सिलेक्ट करा आणि तुमचं जे काही वर्ष असेल ते वर्ष तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ते सिलेक्ट करून घेतल्याच्या नंतर इथं डायरेक्टली तुम्ही कॅल्क्युलेट यावरती क्लिक करू शकता. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला दाखवलं जाईल. पाहू शकता की वय किती आहे. 2 वर्षे 4 महिने 29 दिवस झालेला आहे. किंवा महिन्यामध्ये पाहिजे असेल तर 28 महिने 29 दिवस किंवा आठवड्यामध्ये पाहायचं असेल कशामध्ये पाहायचं आहे त्या पद्धतीचं हे वय असं आलेलं आहे. इथं पाहू शकताय. अशा पद्धतीनं तुमचं किती वय लेकराचं आहे ते वय, जसं नर्सरीसाठी 3+ पाहिजे आणि पहिलीसाठी 6+ पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही हे वय कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं तुमचं जे काही वय आहे ते कॅल्क्युलेशन वगैरे करायचं आहे तुम्हाला. 31 डिसेंबर ही तारीख तुम्हाला शेवटची ग्राह्य धरून त्या तारखेपर्यंत तुमचं वय नर्सरीमध्ये जर घालायचं असेल तर 3+ असलं पाहिजे आणि पहिलीमध्ये जर घालायचं असेल तर 31 डिसेंबरच्या पूर्वी तुमचं जे काही वय असेल तर 6 वर्ष प्लस झालं पाहिजे. अशा पद्धतीनं वय कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्या. नसेल तर आत्ताच ही करून घ्या. व्यवस्थित तुमच्याकडं कागदपत्र कसे कोणते काढायचे काय नाही कोणते लागणार आहेत त्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. ते सुद्धा याची व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आणि अर्ज सुरू झाल्याच्या नंतर अर्ज नेमका कसा करायचा सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तो व्हिडिओ आल्याच्या नंतर तो व्हिडिओ पाहून
तुम्ही व्यवस्थित अर्ज करू शकाल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.